राज्यामध्ये काँग्रेसला मिळालेलं यश हे महाविकास आघाडीच्या मेहनतीचं फळ आहे। राज्यामध्ये कोण मोठा नाही आणि कोण छोटा भाऊ नाही असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय। जरांगेंना सरकारने दिलेली आश्वासनं पाळावीत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर मात्र मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको असं हे वक्तव्य त्यांनी केलंय। दो हंसों का जोड़ा, एक विजय वडेट्टीवार आणि दुसरीकडे पाहिलं तर सुनील केदार राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मोठ्या विजयानंतर राजधानी दिल्लीत येत आहेत। काय अनुभव आहे, काय भावना आहे? महाराष्ट्रात जे यश मिळालं त्याबद्दल खूप आनंद आहे आणि सगळा महाराष्ट्र आता पुढची विधानसभेची वाट बघतोय की दुसऱ्यांचं पक्ष फोडणारा, दुसऱ्यांचे घर फोडणाऱ्यांना कायमचाच धडा शिकू याची तयारी आता महाराष्ट्रातील जनता करते आहे असं मी म्हणतो। कारण आत्ताचं जे काही यश मिळालं ते महाराष्ट्रातील लोकांनी ही निवडणूक हाती घेतल्यामुळे हे यश होतं। आमच्या नेत्यांनी, राहुलजींनी असेल, शरद पवार साहेब आहेत, उद्धवजी आहे, यांनी तर मेहनत केलीच तिकडे। आम्ही स्थानिक पातळीवरचं आमचं उत्तम कोऑर्डिनेशन होतं तीनही पक्षाचं आणि सगळे खालीपर्यंत तालुका स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचं, त्यातून हे यश मिळालं। या यशाचा आनंद आहे, खुशी आहे आणि आता लगीन कोणाण्याचं झालंय, आता एकदा रायबाचं करून टाकू। जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतेच कळतंय, काय नक्की पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न तापताना पाहिलं होतं? आता ते बघून घेतील, सत्ताधारी सत्तेत आहेत त्यांनी तो मार्ग काढायचा आहे। आम्हाला वाटतं की मराठा गरीब समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना, बेरोजगारांना फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। ते जे सरकार चांगलं करेल या सगळ्या संदर्भात तर आम्हाला काही अडचण नाही। एकच आमची अडचण होती की ओबीसीचं अहित न होता जे काही करता येईल ते करा, ही भूमिका सुरुवातीला होती, आत्ताही आहे। त्याच्या आशा वाढल्या तुमच्याकडनं, काँग्रेसकडनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होईल? आता तरी नाही। आज तर आता सगळे नेत्यांच्या भेटीगाठी, खासदारांना त्यांचं पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा प्रवेश करतायत, त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, ते सगळं त्यांचं काम चाललेलं आहे। नेत्यांची बैठक होईल पुढच्या 8-10 दिवसामध्ये, हायकमांड बोलवून चर्चा करेल अशी अपेक्षा आहे। हे होते विजय वडेट्टीवार, राजधानी दिल्लीमध्ये आलेले आहेत, मोठा विजय झाल्यानंतर इथे पोहोचलेले आहेत।